विषय आहे ग्रामपंचायतीचा। 7 महिन्यापूर्वी आम्ही एक RTI टाकलो होतो ग्रामपंचायतीला। आज देतो उद्या देतो म्हणून आमचे जे ग्रामसेवक आहेत ते आम्हाला गंडवत होते आणि त्यांचा शेवटचा जे आमच्यासोबत झालेला कॉल आहे ते तुम्ही ऐका बघा। हॅलो हा साहेब, नमस्कार हो। नमस्कार नमस्कार। तुम्हाला काल दुपारी कॉल केलो होतो, तुम्ही म्हणल्या हा संध्याकाळी। मी नांदेडला आहे, त्याने फोन लावले। तुमचे कोण आहे RTI घेणार? योगेश आहे की? खोटा योगेश आले का नांदेडला? नांदेडला येतो म्हणले होते, काल मला फोन केली। तुम्हाला काय वाटतं का थोडं तरी नांदेडला त्यांना कसं येईल? तुम्ही आता गावात येतो म्हणलं की कालच संध्याकाळी। ऐका, तुम्ही थोडं याच्यानं बोला तुम्ही। काल काय म्हणले? मी नांदेडला यालो साहेब म्हणले, नांदेडला घेतो म्हणले त्याने। नांदेडला तुम्ही म्हणले गावाकडे आणून देतो, गावामध्ये धर्माबादला हवं काल तुम्ही। काल संध्याकाळपर्यंत बसलो होतो मी तिथं ना। कुठं? गावामध्ये का? हॅलो हा कुठं बसून होत्या काल? काल इथं बाचेगाव पाटीला 6 वाजेपर्यंत। तुम्ही तर धर्माबादला हवा म्हणले आणि 6 वाजेपर्यंत अहो, कवाले। त्यांना या म्हणलो मी, घंटाभरात या म्हणलो, तुम्ही तिथं बसा म्हणलो, आलो म्हणलो 1 पाऊण तासात। मग फोन करायचो की त्याला? केलं फोन केलं, त्याने आलं नाही। मला म्हण थांबा, कॉन्फरन्स वर घेत थांबा। आता तुम्ही कोठा? आता आम्ही बाचेगावला। बरोबर, इथं त्या नांदेडला येतो म्हणलं होतं, कोण होतं काल ते? नांदेडचं कोण आहे की ते दुसरंच असेल मग? नाही तुमचाच आहे मित्र। तुम्हाला सांगतो थोडं फोन यायले साहेबाचे। नाही सांगू नका डायरेक्ट, आता हे नाही। बघा, तुम्हाला होईल ते करायचं, बस काही देत नाही। जा, काय करायचं करून घे, चल जा। हे बघा ऐका की, तसं कसं बोलता तुम्ही डायरेक्ट? त्यानंतर मात्र आम्ही महाराष्ट्राच्या जे तक्रार प्रणाली आहे त्याच्यावरती तक्रार दाखल केलोय। ही तुम्ही तक्रार पाहू शकता। यानंतर काय रिझल्ट येते नक्कीच तुम्हाला लवकर कळूया। तोपर्यंत जय महाराष्ट्र।